कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अटारी पुणे या योजनेअंतर्गत सोयाबीन या पिकाचे पोंभुर्णा तालुक्यातील चक खापरी भीमनी आणि आष्टा या गावांमध्ये एकूण 100 समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिके 39 हेक्टरवर राबविण्यात येत आहे। या प्रसंगी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आयोजक डॉक्टर विजय एन सिडाम विशेषज्ञ कृषी विस्तार यांनी सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये बीज प्रक्रिया, पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बोझिन 37.5% प्लस थायरम 37.5% या संयुक्त बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। यामुळे कॉलर रोड, चारकोल रोड आणि रोप अवस्थेतील रोगांपासून संरक्षण होतं। यानंतर थायोमेथोक्झाम 30% या कीटकनाशकाची 10 मिली प्रति किलो प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। तसेच सोयाबीन पिकास रायझोबियम, जॅपोनिकम आणि स्फुरत विरघळणारे जीवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी आणि बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे। बीज प्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावी। तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी, नंतर जैविक खताची बीज प्रक्रिया करावी असे सुचवले। बियाणेप्रमाणे वेळ आणि अंतर सोयाबीनची उगवण शक्ती 70% च्या वर असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे। पेरणी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करावी। 75 ते 100 मिलीलीटर पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी। पेरणी 45 बाय 5 सेंटीमीटर अंतरावर करावी। पेरणी करताना बियाणे 3 ते 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी। BBF या तंत्राचा वापर नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणाऱ्या धोका टाळण्यासाठी पेरणी BBF या पद्धतीने करावी किंवा दर 4 ओळीनंतर चर काढावेत। त्यामुळे पावसाचं पाणी सऱ्यांमध्ये मुरतं, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो। विशेष पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास लाभ होतो। अधिक पावसाच्या स्थितीत रुंद वरंबे सरी सोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते। गादी वाफे किंवा वरंब्यांमध्ये हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते। परिणामी आणखीन बियाण्याचे उगवण चांगले होते। खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खत 5 टन किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे। रासायनिक खतांमध्ये हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरत आणि 30 किलो पालाश द्यावे। याविषयी डॉक्टर विजय सिडाम यांनी सखोल मार्गदर्शन केलं। या प्रात्यक्षिकाकरता निविष्ठामध्ये सोयाबीन पिकांचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्रसारित झालेले PDKV आंबा या वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।